आज तुमचा वाढदिवस आहे आणि पेनगाव येथे दर शनिवारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. आपण या ठिकाणी जे अन्नदानाचा महाप्रसादाचं जे नियोजन केलेलं आहे आणि आपल्या विशेष वाढदिवसानिमित्त आपण काय सांगाल? या ठिकाणी मारुतीचे प्रसन्न मूर्ती आहे आणि ही मूर्ती बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील भाविक भक्तांना पावणारी आहे. या ठिकाणी दर शनिवारी बीड जिल्ह्यातून बरेच भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी महाप्रसादाचा ते लाभ घेतात. मारुती पावणारा मारुती, नवसाला पावणारा मारुती गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वी या ठिकाणी पंक्तीसाठी नंबर लावला होता आणि आज योगायोग माझा वाढदिवस त्या दिवशी मी 15 तारखेला सांगितलं होतं. मी कॅलेंडर बघून त्या ठिकाणी सांगितलं होतं की आज आपल्याला ती पंक्ती तारीख मला योगाने आज मिळाली. हे माझं मी भाग्य समजतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी 10,000 लोकांना मी जेवणाची व्यवस्था केलेली. इथं राजकारण विरहित ही जे भाविक भक्त स्वतः येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात, या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त हाच मला या ठिकाणचा त्यांचा आशीर्वाद मिळतो आहे असं मी गृहीत समजतो. या ठिकाणी आपण आलात, माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल सर्वांचं आणि भाविक भक्तांचं आभार व्यक्त करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती नगर परिषद बीड यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचं आयोजन या पेनगाव तीर्थ ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी आपला अमूल्य असा वेळ काढून या ठिकाणी त्यांनी 2 शब्द व्यक्त केलेले. त्याबद्दल